विष्णू ऊर्जा चूल आहे ही फक्त नाशिक आणि नागपूर इथेच तयार होते, बाकी आणि कुठेही तयार होत नाही। त्यामुळे दोनच ब्रँड आहेत। आमच्याकडचा हा जो ब्रँड आहे इथे नक्की कॉन्टॅक्ट करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मेड इन इंडिया प्रॉडक्ट आहे आणि बेस्ट आउट ऑफ वेस्ट म्हणतो ना, जे रस्त्यावर पालापाचोळा पडलेला असतो झाडांचा किंवा शेतातलं जे गवत असतं, रान असतं, आपल्या शेतकरी लोकांसाठी हे एक एक्स्ट्रा वेस्टमधून त्यांचे पैसे जनरेट होतात। कारण तो जे गवत असतं तेच आपण विकत घेतो, ते सुकवतो आणि त्याच्यापासून हे इंधन तयार होतं। त्यामुळं ह्या विष्णू ऊर्जा चूलला आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे, सगळ्यांनी ह्याला मदत केली पाहिजे। ही चूल आपण मुद्दाम घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना आणि आपल्या मेड इन इंडिया प्रॉडक्टला जास्त करून बूस्ट मिळू शकेल। जय हिंद। ही विष्णू ऊर्जा चूल आहे ही फक्त नाशिक आणि नागपूर इथेच तयार होते, बाकी आणि कुठेही तयार होत नाही। त्यामुळे दोनच ब्रँड आहेत। आमच्याकडचा हा जो ब्रँड आहे इथे नक्की कॉन्टॅक्ट करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मेड इन इंडिया प्रॉडक्ट आहे आणि बेस्ट आउट ऑफ वेस्ट म्हणतो ना, जे रस्त्यावर पालापाचोळा पडलेला असतो झाडांचा किंवा शेतातलं जे गवत असतं, रान असतं, आपल्या शेतकरी लोकांसाठी हे एक एक्स्ट्रा वेस्टमधून त्यांचे पैसे जनरेट होतात। कारण तो जे गवत असतं तेच आपण विकत घेतो, ते सुकवतो आणि त्याच्यापासून हे इंधन तयार होतं। त्यामुळं ह्या विष्णू ऊर्जा चूलला आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे, सगळ्यांनी ह्याला मदत केली पाहिजे। ही चूल आपण मुद्दाम घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना आणि आपल्या मेड इन इंडिया प्रॉडक्टला जास्त करून बूस्ट मिळू शकेल। जय हिंद। आता आपण स्वतः आपण लाकडं टाकलेली आहे ना। हा बोल ना। फोन केलेला